जगण्यात आले का सकाळी झालं रे. थांबा याची जरा मजा घ्यास लागेल जराशी. तर बा ते खोड दिमागाच आहे. मग काय तर फालतू गोटा फोटा उचला जाऊ दे काय करायला लागतं आपल्याला बा. जाऊ दे त्याची मजाक नाही करायला पुरं. बोला का जगन एवढ्या सकाळी बाप्पा बाबा का लय सकाळी आला बिला का वावरात नाही. ते चिमण्यात नाही का मग मिट्टू गिट्टू सगळे गहू खाऊ लागले. आमच्या गव्हाच्या गोळंब्या खाऊ लागले. मग या नाही लागत का मग माझी आजी म्हणे जाय म्हणे येते म्हणे माझी आजी मागून. म्हणून आलो मी पुढे. ते म्हणता सकाळी आले तुम्ही त्याला का मान आले वे. मग लगा तिकडे पाखरं वावरात हाणून देत आले को. सगळे वावरात नाही माया पाखरच पाखरले का काही गहू येऊ देता का नाही मला सांगा आता. आम्ही काय हाणले बा पाखरन पाखरत वावरात. आम्ही इकडे हरभऱ्याला पाणी द्यायला आलतो ना. काही म्हणले का जगन थंडीलाच पडू राहील नाही रे. काय का थंडी का काय एवढ्या थंडीत आला का तू कमाल जाय तू इथं. आजी म्हणजे जा म्हणे अर्धा एक घंटा मी येतोच म्हणे भाकर घेऊन. मग मला शाळेत नाही झाला का 9 वाजेला खा मी. पण आता एवढ्या थंडीत आला आता काही सुटर गिटर नाही पाहिजे का अंगात नाही का काही मोपलेर गिपलेर काही बांधून गिंदून कान टोपर हे ते काही लागत नाही का. एवढ्या थंडीला का मरता का का. म्हणून ते आलो मी राखाले. माझी आजी म्हणे 2-4 दिवस जाय म्हणे देतो म्हणे सुटर घेऊन. मग म्हणून तुम्ही ते पाखर हाणायला येत असतो नाही तर मी खाली येतो रे. नाही बाबू तसं घुमत ती बुडी मग काय तर तुझी आजी माहित नाही तुले काय देते मी सुटर फुटर तुले दिन तू आबाजी गिबाजीचं एखादं जुनं पुराणं पेटीतलं काय नवन भाऊ काय देते बस तिथं थंडी निघून जाते. देतो म्हणे माझी आजी म्हणे परवा दिवशी आता 2-3 दिवसात मी देतो म्हणे मजुरीचे पैसे आले की. तू त्याला काय लावालाच करतले का पेटून द्यायचे कामं करतले का भांडणाला मारतेले का. पण जसं वाटते बा एवढ्या थंडीत निवरारी एवढंसं पोट्ट काही सुटर फुटर मपलेर पाहिजे होती. आता आम्हीच तर रे का आता लोक तापावून उठलो नाही हो एवढी थंडी आणि तू आपलं चालला तसाच. तर असं कसं पाहिजे ना सुटर गिटर असं म्हणून वाटलं म्हणून म्हणलं बा. काय सरी थंडी जाईन आणि मग दिन तुला घेऊन तू आजी मग काय फायदा का त्याचा. म्हणजे फायदा झाला पाहिजे ना कोणत्या गोष्टीचा. लवकरात लवकर माग जरासं लय कसं म्हणजे थंडी गेल्यावर नको मागू. मग झालं आपलं आता काम पेटलं म्हणलं आता चल रे चालेल लाऱ्या चाल बरं. बोले का आता एवढी थंडी आहे तरी मला माझी आजी घेऊन नाही देऊ राहिली तर मग काही देते का उन्हाळ्यात देते का घेऊन. लवकर मागा लागेल बा नाही तर गहू राखून घेणं काही नाही देईन. इथे येऊन बसले नाही 9 वाजून राहिले तरी मी आजी आलीच नाही. आता येतो येतो म्हणे काय मला बसून ठेवलं इथं अटकून ठेवलं मला. तेच वेळ का म्हणलं ते अर्धा घंटा गेलो की आलो म्हणतं. 9 वाजून गेले आता इतक्या उशिरा आले. आता मी आता काही जाऊ घरी काही जेवण करून काही जाऊ मी शाळेत. आता एवढं वरे झाडावर काय बसायला होतं रे बाबा. पडला गिळा म्हणजे आणखी आमच्या मागं आपत आणतं का. उतर खाली उतर ते भाकर आणली जेवून घे मग चालला जाय शाळेत. हे पाखरं ना हे इथून गावातून या झाडावर येते ते दादा खेप म्हणून झाडावर येऊन बसलो मी. हो ना बरोबर बस उतर मग खाली आता घे नायरीगिरी करून घे मग चालला जाय घरी. हे म्हणलं तू सुटर काही देणार आहे म्हणलं घेऊन मला. सुटर देऊन राहिले म्हणतं 8-10 दिवसापासून सांगून राहिले उद्या देतो काही देतो म्हणलं सुटर घेऊन मला. आता हप्ता भर दे ना भाऊ. हप्ता भरला शुक्रवाराकडे पैसे देत आपल्याला बाजाराच्या दिवशी मग तुला देऊन देतो शुक्रवारी. चालते का नाही शुक्रवारी घेऊनच देतो तुला नवीन मस्त असं चांगलं देतो असं मस्त चांगलं महागवाला देतो. आता शुक्रवार म्हणजे आता तर शनिवारच आहे म्हणलं म्हणजे पुढचा शुक्रवार का बाबा लय दिवस झाले मग तिथे मग तिथे थंडी चालली जाते मग काय फायदा मला त्याचा. एवढे दिवस नाही बा एवढे दिवस नाही थांबत आपण. लयसले सोमवार लोक देतो रविवार सोमवार देतो मला. आता पाय तुम्ही दुकानदाराला ते कांद्याचे लावगणचे पैसे राहिलेच आपल्या अन्नाचे त्याने जर दिले समजा उद्या किती आता मग देऊन देत तुला परवा दिवशी रविवारी घेऊन. चालते मग बरं चालते मग. आता मी काय जेवत नाही आता मला काम आहे चालू मी घराकडे आता घरीच जेवतो मी. आता मजुरीचे पैसे तर आणून नाही बसला मी आता कुठचे द्यायला बापा. पाला शांताबाई म्हणे हाय म्हणून एक नाही का तेच द्यायला लागेल चांगला आहे म्हणते देऊन द्यायला लागेल. आता मी येऊनच राहिले होते ना शांताबाई काही आणून द्यायचं काम होतं का आता मीच आली असती यासाठी ते दे मग देऊन दे. घे भाऊ जगन घे बरं ते स्वेटर घे. कोणाचं आहे म्हणलं स्वेटर दे आबाजीचं आहे का म्हणलं. शांताराम म्हणून दिला वाटते आबाजीला आहे ना. आबाजीला आहे ना 2-4 वर्ष झाले तो आबाजीचं आहे ते चांगलंच आहे द्यायचं त्यासाठीच आणलं ते हो त्यासाठीच आहे हे स्वेटर हे माझ्यासाठी. काय म्हणे तू काय म्हणे आजी तू काय म्हणे म्हणे नवीन देतो म्हणे तुला नवीन देतो म्हणे चांगलं देतो म्हणे मागाच देतो म्हणे. हे होय ते नाही हे देऊ राहिले मला झोले बाबा तूच घालते म्हणलं पाहिजे तसं. तेव्हा माशी घरी नाही ते स्वेटर म्हणलं पाहिजे स्वेटर फेटर काही बी देतं आपलं एवढं मोठं झोले बाबा घालू का मी ते. काय झालं चांगलंच आहे पेटीतच ठेवून होतं नाही डचून येईल एकदम नवच आहे जशाल तसंच घातलंच नाही ना. त्या काकाने काय केलं ते आकुड घालून ठेवून दिलं तसंच. घेणार शर्ट नाही घालायचं काम चड्डी नाही घालायचं काम दोन्ही अगदी सुद्धा घेऊन घे ते मस्त आहे. म्हणलं पाहिजे माशी म्हणलं पाहिजे ते घेऊन जा घरी ते पेटी ठेवून दे बाबा आपल्याला पाहिजे ते का हसा करता का माया हे लोक हेदर देत ना मग म्हणलं पाहिजे ते घेऊन जा ते. लोकांचं कसं लोक तर म्हणते तर चांगले म्हणते खराब आले म्हणते काही केलं तर लोक तर नाव ठेवल्याशिवाय राहते का. घालून तर पाय कसं होते का एक वेळ तू कसं घालून पाय मग समजते तुला कसं वाटतं. एक दिवसाची गोष्ट आहे जगत घेऊन ये ना ते अडीपडी काय माहिती ते. आता नवीन आणतोच ना उद्या आणतोच ना त्यासाठी. आज आता सरपंच उद्यामध्ये माल आणायला चालले तर त्याला मी सांगून देतो एक स्वेटर घेऊन ये म्हणून जगनसाठी जगनच्या मापाचं. तुला भरोसा नसेल तर तुला चालू दुकानात सांगून देतो. हो देतो तू तिथं दुकानात चालते तिथं मारेक तर सांग आजच्या दिवस घालतो फक्त मी आता हे थंडी आहे म्हणून. अरे मावशी कसं होते दाखव बरं कसं घालून पाय तुम्ही. माय किती मस्त आलं पाय बरं नवीन आणायचं काम नाही पाय बरोबर याच्या फिटोफिट मापाचा याच्या. माय मला तर वाटलं नाही होईल म्हणून पण किती मस्त झालं जगणं मोठा झाला ना होते तरी आता नाही का. अरे बाबा खाली चालला ना ते पायाच्या खाली चाललं ना चड्डी पॅन्ट काहीच नाही दिसून राहिलं ना.
तरी म्हणते हुन राहिला मोठा झाला जगने. अरे इकडे हुन राहिला का ते? किती मोठा आहे ते झोले बाबा. असं तुला वाटते ते, पण दुरून पाहणार नाही दिसत नाही ते, वैकून येत नाही तेवढं. एकदम पद्धतशीर बरोबर झालं ते. हो काहीच कोणीच काही म्हणणार नाही तुला. हो घालून नाही राहिला ना, काहीच टेन्शन नाही तुला. पण एक दोन दिवसाची गोष्ट आहे, नवीन येतेच ना तुला. पण म्हणलं पायात अटकून पडीन ना म्हणलं मी ते. पायाच्या खाली चाललो ना ते, तरी म्हणता होते होते होत नाही ना मावशी ते, माया नाही ना ते. एवढं मोठं शांताराम भाऊ तुम्हाला होते का? अडी पडील घालाच ते. उद्या तर नवं येऊनच राहिलं का तुले. मग नवं खराब होत नाही, मग हे वापरायचं काही 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 ते वापरायचं. हा ठीक आहे, मग जा घाल, मग जा. मस्त आहे मस्त आहे. तुम्ही म्हणता वा चांगलं दिसते म्हणून, मला तर लस लंबलच कधी लागले. हो ना, हे बाया तर माझ्या हात तर माझ्या अर्ध्यात अटकले तर. हो ना, कसे काय काळा हात तिथं बाहेर आहे म्हणा. ते ना सगळं अंग झाकलं जाते. हात पाय सगळे बोट गिट नाही, उलाचं काम नाही, काही नाही, एकदम पद्धतशीर आहे तुले. हो म्हणजे काही थंडी वाजायचं कामच नाही, घोंगळे नाही घेतला अंगावर तरी चालते तुले. म्हणता बा, पण मला तर आला पोत दिसू राहिला आहे, मला हुलाला दिसू राहिले. कसं काय आहे ते. चल बा, ते दुकानदाराला सांग मला नवं दे म्हणून लवकर उद्या आणून. चल लवकर आता मार एक तर चल.